लातूर जिल्ह्यातला उदगीर मतदारसंघ नेहमी गाजलेला मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी थेट लढत दोन राष्ट्रवादींमध्ये खरं तर पहिल्यांदाच असं घडतंय। अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी लढत या ठिकाणी बघायला मिळते। मात्र या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं हे जड दिसतंय। मात्र याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकलेले आहेत। नेमकं कोण शर्यतीत होतं बघूया। नक्कीच आपण हा मतदारसंघ बघतोय। उदगीर मतदारसंघाबद्दल आता चर्चा होते। उदगीरमध्ये संभाव्य आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे दिसतायत इथे आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत आणि उदगीर मतदारसंघ दादांच्या पाठी उभा राहतोय असं चित्र सध्या दिसतंय। निश्चितच तेजल, आपण जर बघितलं तर पक्षफुटीनंतर पहिलीच ही निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीमध्ये मात्र दादा बाजी मारून नेताना दिसताय। मात्र यामागची नेमकी कारण काय आहेत, संजय बनसोडे का विजयी होत आहेत, आमचे प्रतिनिधी युवराज धोत्रे यांच्याकडून जाणून घेऊया। उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होत आहे। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे तर शरद पवार गटाकडून माजी आमदार सुधाकर भालेराव हे निवडणूक लढवत आहेत। तर या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे। उदगीर आणि जळकोट या दोन तालुक्याचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो। या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाला प्रामुख्याने मुद्दा करून हे विद्यमान क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे निवडणूक लढवत आहेत। तर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी 10 वर्षाच्या काळात केलेला विकास हा मुद्दा ठेवून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। एकंदरीत या दुरंगी लढतीमध्ये आज झालेल्या मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री संजय बनसोडे हे विजयी होऊ शकतात अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे।